नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. मी संध्या माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. बघा मंडळी, आपल्या हिंदू धर्मात अमावस्या आणि पौर्णिमा ह्या खूप महत्त्वाच्या मानल्या जातात. आणि उद्या म्हणजे 18 जानेवारीला आहे पौष महिन्यातील मौनी अमावस्या. आणि ही अमावस्या खूप महत्त्वाची आणि शुभ मानली जाते. आणि बघा मंडळी, या दिवशी जर आपण काही छोटे छोटे असे उपाय जर केले तर याचा फायदा आपल्याला आणि आपल्या घरातील व्यक्तींना होत असतो. माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये अखंड वास करत असते आणि चिरकाल आपल्या घरामध्ये ती टिकून राहत असते. आणि बघा, जेव्हा घरात सतत कटकटी होत असतील, घरात खूप नकारात्मकता आहे, तर हे उपाय तुम्ही नक्की करून बघा. बघा मंडळी, देवाच्या कृपेने आपल्या घरामध्ये सर्व काही ठीक आहे, तरी सुद्धा तुम्ही या गोष्टी करून बघा. हे उपाय छोटे छोटे उपाय आहेत, हे करून बघा. तुम्हाला खूप प्रसन्न वाटेल आणि आपल्या घरामध्ये एक सकारात्मकता येईल, हे तुम्हाला जाणवेल. आणि बघा मंडळी, काय असतं ना, काही गोष्टी अशा असतात ज्या पैशाने विकत घेता येत नसतात. तर बघा, यासाठी आपल्याला या गोष्टी नक्की करायच्या आहेत. आता कुठल्या आहेत हे उपाय, कुठल्या आहेत या गोष्टी, हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघा मंडळी, हिंदू पंचांगानुसार पौष अमावस्या ही 17 जानेवारीच्या रात्री 12:04 सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी 18 जानेवारीला रात्री 1:22 संपणार आहे. त्यामुळे उदय तिथीनुसार मौनी अमावस्या ही 18 जानेवारीला रविवारीच आपल्याला साजरी करायची आहे. तर या दिवशी सर्वात अगोदर आपल्याला काय करायचं आहे, घरातील जी काही दारिद्र्य आहे ते आपल्याला अगोदर बाहेर काढायचे आहे. आणि घरातील सर्वात मोठी दरिद्री म्हणजे आपल्या घरातील जाळं जळमटं हे असतात. तर ही जाळं जळमटं अगोदर आपल्याला स्वच्छ करायचे आहेत. घर झाडून घ्यायचं आहे, पुसून घ्यायचं आहे. पुसून घेताना पाण्यामध्ये आपल्याला थोडंसं खडे मीठ असतं, ज्याला समुद्री मीठ म्हणतात, समुद्री मीठ टाका. जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही त्यामध्ये हळद आणि लिंबू पण पिळू शकतात. नाही पिळलं तरी चालेल, पण समुद्री मीठ हे आपल्याला आवर्जून टाकायचं आहे. आणि गंगाजलही आपल्याला टाकायचं आहे. आणि आपलं घर, आपल्याला सर्व घर नैऋत्य दिशेपासून, जो कुठला आपला नैऋत्य दिशेचा कोपरा असेल तिथून ते घराच्या मुख्य प्रवेशद्वारापर्यंत आपल्याला सर्व पुसून बाहेर, आपल्याला दरिद्री बाहेर काढायची आहे. अशा प्रकारे आपल्याला घर पुसून घ्यायचं आहे. आणि आपल्या घरातली जी काही नकारात्मकता आहे, अलक्ष्मी आहे, ती आपल्याला बाहेर काढायची आहे. आणि बघा, शक्य असल्यास तुम्ही प्रत्येक अमावस्येला हे करत चला. बघा मंडळी, यानंतर आपल्याला काय करायचं आहे, आपला जो उंबरा आहे तो आपल्याला स्वच्छ करायचा आहे. उंबऱ्याला हळदीचं लेपन करायचं आहे. हळदीचं लेपन कसं करायचं, थोडीशी हळद घ्यायची, त्यामध्ये गोमूत्र मिसळायचं, त्याची एक पेस्ट करायची आणि ती आपल्याला उंबरठ्यावर सारवून घ्यायची आहे. आणि हाताने सारवायची आहे, सारवून घ्यायची आहे. आणि नंतर आपला जो उंबरा आहे, उंबऱ्यावर जर तुमच्या लक्ष्मीची पावलं असतील त्याची पूजा करा, उंबराची पूजा करा, आपल्या उंबरठ्याची. त्यानंतर आपला जो मुख्य दरवाजा आहे तो आपण अगोदरच स्वच्छ पुसून घेतलेला आहे. तर त्यावर सुद्धा आपल्याला हळदीने किंवा हळद कुंकुम एकत्र मिक्स करून त्यामध्ये थोडंसं गोमूत्र टाकायचं आणि त्याने आपल्याला स्वस्तिक काढायचे आहे. स्वस्तिकचं सुद्धा आपल्याला पूजन करायचं आहे. त्यानंतर आपल्याला तुळशी पूजन करायचं आहे. आणि बघा मंडळी, या दिवशी आपल्याला आपल्या गॅसची सुद्धा पूजा करायची आहे. आपल्या गॅसमध्ये, आपल्या किचनमध्ये एका पूर्व भिंतीवर, शक्यतो पूर्व किंवा पश्चिम भिंतीवर आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे. तिथे सुद्धा आपल्याला स्वस्तिकची सुद्धा पूजा करायची आहे. बघा मंडळी, या ज्या गोष्टी असतात नाही, अतिशय छोट्या छोट्या गोष्टी आहेत, पण यामुळे आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी वास करते. घरामध्ये लक्ष्मी माता चिरकाल टिकून राहत असते. म्हणून प्रत्येक अमावस्येला आपल्याला या गोष्टी करायच्या आहेत. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं असतं ते म्हणजे आपलं देवघर. या दिवशी, अमावस्येच्या दिवशी, आपलं देवघरही आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायचं आहे. खालचा जो कपडा असतो तो काढून घ्या, दुसरा कपडा टाका. अगोदर संपूर्ण देवघर गोमूत्राच्या पाण्याने स्वच्छ पुसून घ्या, खालची जागा पुसून घ्या. नंतर देव स्वच्छ करून घ्या. देव तुम्ही ज्या वस्तूने तुम्ही स्वच्छ करता, आता मी लिंबू, हळद आणि दही एकत्र करते आणि त्याने देव घासते. अतिशय स्वच्छ आणि एकदम चकाचक देव निघतात. तुम्ही हे पण करू शकता, किंवा काही जण पावडर सुद्धा वापरतात. तुम्ही ते केलं तरीही चालेल, पण या दिवशी आपल्याला देव घासून पुसून स्वच्छ करायचे आहेत. त्यानंतर आपल्याला देवाची पूजा करून घ्यायची आहे. नंतर आपल्याला नैवेद्य, आरती करायचं आहे. तर या गोष्टी आपल्याला सकाळी करायच्या आहेत. आणि त्यानंतर संध्याकाळच्या वेळेला, सायंकाळच्या वेळेला आपल्याला काही उपाय करायचे आहेत. बघा, हे उपाय केल्याने आपल्या घरातील नकारात्मकता, आजारपण, दारिद्र्य सर्व काही नष्ट होत असतं. घरामध्ये सुख, समृद्धी आणि एक सकारात्मक ऊर्जा निर्माण झालेली ही तुम्हाला जाणवेल. यासाठी प्रत्येक अमावस्येला किंवा शनिवारी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता. यासाठी आपल्याला काय करायचं आहे,
पिवळी मोहरी असते. अगोदर आपल्याला देवाच्या समोर दिवा लावायचा आहे, अगरबत्ती लावायची आहे आणि हा उपाय आपल्याला देवाच्या समोर बसूनच करायचा आहे. आसन घ्यायचं, बसायचं. उजव्या हातावर आपल्याला पिवळी मोहरी घ्यायची आहे. 10-12 पिवळी मोहरी जेवढी शक्य होईल तेवढी घेऊ शकता, 1 चमचा सुद्धा घेऊ शकता. त्यानंतर पिवळी मोहरी घ्यायची आहे आणि नंतर उजव्या हातामध्ये घेतल्याच्या नंतर आपल्याला 11 वेळा वल्गा सुक्त आणि 11 वेळा कालभैरवाष्टक म्हणायचं आहे. हे म्हणल्याच्या नंतर आपण जी अगोदर अगरबत्ती लावली होती, अगरबत्तीची रक्षा त्या मोहरीला चोळायची आहे आणि प्रत्येक नंतर आपल्या घराच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये 3-3, 4-4 दाणे या मोहरीचे टाकायचे आहेत. टॉयलेट बाथरूम सोडून सगळीकडे टाकायचे आहेत. आणि यामुळे काय होतं ना, आपल्या घरामध्ये जर काही आजारपण असेल, सतत आजारपण असतं किंवा नकारात्मकता असते, तर तुम्ही हा उपाय नक्की करायचा आहे. त्यानंतर आपल्याला एक नारळाचा उपाय करायचा आहे. बघा, हा नारळाचा उपाय तुम्ही तुमच्या मुलांसाठी करू शकता, आपल्या घरासाठी करू शकता, गाडीसाठी करू शकता, घरातील प्रत्येक व्यक्तीसाठी तुम्ही हा उपाय करू शकता. विशेष म्हणजे हा उपाय आजारी व्यक्तीसाठी तर तुम्ही आवर्जून करा. अतिशय प्रभावशाली आणि अनुभवसिद्ध असा हा नारळाचा उतारा आहे. तर बघा, आपल्याला काय करायचं आहे, जर आपल्या घरात कोणाला दृष्ट लागली आहे, नजर लागली आहे, तरी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता. आपल्याला एक अख्खा नारळ घ्यायचा आहे, न सोललेला अख्खा नारळ घ्यायचा आहे. त्या नारळावर आपल्याला शेंदूर आणि त्रिशूल काढायचा आहे. बघा, व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्हाला असा त्रिशूल काढायचा आहे आणि हा त्रिशूल काढायचा आहे आणि नंतर शेंडी आपल्याला मुलाकडे करायची आहे. जर तुम्ही मुलावर ओवाळून टाकत आहात, म्हणजे तुम्ही घरावर ओवाळताय तर घराच्या बाजूला शेंडी करा, गाडीवर ओवाळतायत गाडीच्या बाजूने शेंडी करा. आणि तर आपल्याला समजा तुम्ही मुलावरून ओवाळताय तर काय करायचं, मुलाला आसन घेऊन बसवायचं आहे, आपणही आसन घ्यायचं आहे आणि नंतर मुलांवरून आपल्याला उतरवून टाकायचं आहे. डोक्यापासून पायापर्यंत उतरवायचं आहे. आणि उतरवत असताना ओम श्री चैतन्य गोरक्षाय नमः, ओम श्री चैतन्य गोरक्षाय नमः, ओम श्री चैतन्य गोरक्षाय नमः असं आपल्याला तुम्ही 7 वेळेस किंवा 9 वेळेस म्हणायचं आहे. आणि नंतर हा जो नारळ आहे तो नारळ आपल्याला एका पेपरमध्ये गुंडाळायचा आहे आणि अशा ठिकाणी टाकायचा आहे जिथे कुणीही येत नसेल, निर्जन ठिकाण असेल तिथे आपल्याला हा नारळ ठेवून द्यायचा आहे. किंवा तुम्ही सरळ घंटागाडीमध्ये सुद्धा हा नारळ टाकू शकता. आपल्या डस्टबिनमध्ये टाकून द्यायचा, नंतर घंटागाडी आली की घंटागाडीमध्ये टाकून द्यायचा आहे आणि नंतर आपल्याला हातपाय धुवून घ्यायचे आहेत. तर हा उपाय आजारी व्यक्तीसाठी तर खूप महत्त्वाचा आणि अनुभवसिद्ध असा उपाय आहे. नक्की तुम्ही करून बघा, याचा अनुभव तुम्हाला नक्की येईल. त्यानंतर दुसरा उपाय म्हणजे तुम्ही कर्पूर होम करू शकता. कर्पूर होम म्हणजे एक नारळ घ्यायचा आहे, नारळाची आपल्याला थोडीशी शेंडी काढायची आहे, जेणेकरून त्याच्यावर आपल्याला कापूर जाळायचा आहे. तर त्यामुळे तो शेंडी वगैरे जळू नये म्हणून थोडीशी शेंडी काढून घ्यायची. तो नारळ आपल्याला एका ताम्हणामध्ये देवाच्या समोर बसायचा आहे, ताम्हणामध्ये ठेवायचा. त्यावर आपल्याला कापराची वडी ठेवायची आहे, शक्य असल्यास भीमसेनी कापूर ठेवा. तर आपल्याला तो कापूर प्रज्वलित करायचा आहे. प्रज्वलित केल्याच्या नंतर आपल्याला तिथे बसून श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ किंवा तुम्ही तुमच्या कुलदेवतेचा मंत्रजाप सुद्धा करू शकता. आणि एक वडी संपत आली की लगेच आपल्याला दुसरी वडी ठेवायची आहे. असं ती संपत आली की संपायच्या अगोदरच आपल्याला लगेच दुसरी वडी ठेवायची. अशा 7 वड्या 7 वेळेस कापूर आपल्याला त्या नारळावरती जाळायचा आहे. आणि जोपर्यंत तो जळत आहे तोपर्यंत आपल्याला आपल्या कुलदेवतेचं, आपल्या श्री स्वामी समर्थ महाराजांचं स्मरण करायचं आहे. आणि ही जी सेवा आहे ना, ही सेवा तुम्ही अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंत तुम्ही ही सेवा करू शकता. आणि यामध्ये जर हा नारळ तडकला कधी तर हा नारळ तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये सोडून देऊ शकता आणि दुसरा नारळ घेऊ शकता. असं काही नाही तडकला म्हणजे असं वाईट काही होईल असं काहीही नाही, तुम्ही दुसरा नारळ घ्यायचा आहे. तर ही सुद्धा अतिशय प्रभावी अशी ही सेवा आहे, हा उपाय आहे. नक्की तुम्ही या अमावस्येपासून या सेवा, हे अगदी छोटे छोटे असे उपाय आहेत. बघा, आपण घरातलं सर्व काम करून सुद्धा ही सेवा, हे उपाय करू शकतो आणि काही वेळ लागत नाही. पण यामुळे आपल्या घरामध्ये एक सकारात्मक ऊर्जा येते. घरातील नकारात्मकता, घरातील दारिद्र्य, घरातील आजारपण पूर्णपणे नष्ट होतं आणि घरामध्ये सुख समृद्धी नांदते. त्यामुळे या अमावस्येला, मौनी अमावस्येला नक्की हे उपाय करा, तुम्हाला याचा अनुभव नक्कीच येईल. तर ही छोटीशी माहिती होती जी मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.